भाजप अध्यक्ष अमित शाह यांना सीबीआयच्या विशेष कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे। सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणी अमित शाह यांना क्लीन आणि हा अर्ज आता मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, प्रचंड मोठा दिलासा अमित शाह यांना मिळालेला आपल्या पॉलिटिकल करिअर मधला आपण पाहतोय। सोहराबुद्दीन आणि प्रजापती एन्काउंटर प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। काय सविस्तर माहिती आहे? मधुरा, मुंबई जे सेशन्स कोर्ट आहे, सेशन्स कोर्टमध्ये सीबीआयचं एक स्पेशल कोर्ट आहे। या न्यायालयामध्ये अमित शाह यांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती। साधारण 11 वाजेपासून सुनावणी सुरू होती आणि जवळपास 3 तास या अर्जावर सुनावणी झाली। जे न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी सविस्तररित्या सुप्रीम कोर्ट असतील, गुजरात हायकोर्ट असेल, त्याचबरोबर इतर जे काही ठरवले त्या सगळ्यांचा अभ्यास केला। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सीबीआयने आतापर्यंत जेवढी इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे त्या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये अमित शाह यांच्या विरोधात तसे ठोस पुरावे आढळलेले नाहीत आणि सीबीआयने देखील अनेक ठिकाणी तसंच म्हटलेलं आहे। त्यामुळे अमित शाह यांनी जो अर्ज केला होता की ते त्यांचं राजकीय करिअर डाव लावण्याकरता किंवा त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याकरता, त्याचबरोबर त्यांना बदनाम करण्याकरता सोहराबुद्दीन आणि तुलसीदास प्रजापती बनावटत्मक प्रकरणात त्यांना नाराज गोळवत आहे आणि त्यामुळे माझ्या या प्रकरणाची कोणताही संबंध नाही। सीबीआयने देखील माझ्या विरोधात थोडेसे पुरावे जमा केले म्हणजे पूर्णपणे आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये माझ्या विरोधात सीबीआयकडे आता एकही पुरावा नाहीये की जेणेकरून या प्रकरणामध्ये माझं नाव राहील। त्यामुळे या प्रकरणातून माझं नाव काढावं असा अर्ज अमित शाह यांनी केला होता। त्या न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेतली, 3 तास सुनावणी घेतली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की सीबीआयने अनेक या संपूर्ण प्रकरणातील जे प्रमुख साक्षीदार आहेत त्या सीबीआयचे अधिकारी आहेत, एटीएसचे अधिकारी आहेत, त्याच पद्धतीनं गुजरात पोलीसचे अधिकारी आहेत, काही सरकारी वकील आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत, त्या सर्वांचे स्टेटमेंट न्यायालयाने दाखवले आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अमित शाह यांचं नाव कुठे झाले नाहीये। फक्त ज्यावेळी सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती यांचे एन्काउंटर झाले त्यावेळी 38 वेळा सोहराबुद्दीन काउंटरच्या वेळी 343 वेळा प्रजापती याच्या एन्काउंटर। नक्कीच अजित, आपण आमच्या बरोबर दूरध्वनीवरून असे संपर्कात राहा। आपल्या बरोबर सोहराबुद्दीन यांचा बाईट आलेला आहे, काय म्हणतायत ते ऐकूया। सोहराबुद्दीन यांच्या भावाची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया ते काय म्हणतायत। फैसला ठीक नहीं है, फैसला से दुखी है। अदालत का सम्मान करते हैं मगर फैसला दुखी है। हाईकोर्ट जाएंगे, ऑर्डर की कापी हमारे पास आ जाए, ऑर्डर पढ़े, उसके बाद हम क्या करते हैं, हाईकोर्ट जाएंगे, सुप्रीम कोर्ट जाएंगे और जज की कंप्लेंट करेंगे। कहीं लगा कि अब सीबीआई का इस्तेमाल हुआ है बीजेपी की? सीबीआई का इस्तेमाल हुआ है इसमें। कांग्रेस ने करा कि नहीं करा, बाकी बीजेपी ने पूरा करा। जैसे बिल्किस बानो केस में करा था, जैसे धर्म पंजा मर्डर में करा था, ऐसा इसमें भी करा है। अमित शाह को बचाया गया है, ऊपर से दबाव आके बचाया गया है। कार्यपालिका, विधिकाएं और न्यायपालिका, कार्यपालिकाएं और विधायिका दबाव में आया करती थी, आज मुझे लगा कि न्यायपालिका दबाव में। देखिए, अदालत ने कोई फैसला दिया है, बगैर उस फैसले को संज्ञान में लिए, बगैर उसका अध्ययन करे, बगैर उसे पढ़े, उसके ऊपर कोई भी टिप्पणी अनुचित होगी। तो एक बार फैसले को संज्ञान में लेने के बाद, उसको पढ़ने के बाद अगर कोई प्रतिक्रिया बनती होगी तो जरूर आपके समक्ष रखेंगे। आणि आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जातोय। अजित, एकूणच हे प्रकरण काय होतं त्याबद्दल सविस्तर सांगाल? सोहराबुद्दीन नावाच्या एका व्यक्तीचा 2005 एन्काउंटर करण्यात आला होता गुजरातमध्ये। त्यावेळी अमित शाह हे गृहमंत्री होते आणि या एन्काउंटर झाल्यानंतर गुजरातच्या सरकारने आणि पोलिसांनी असा एक अहवाल दिला की सोहराबुद्दीन त्याची बायको आहे। अजित, तुम्ही आमच्याबरोबर दूरध्वनीवर असे संपर्कात राहा, आपण बघूया एक प्रतिक्रिया येते या उम्मीद करते हैं आगे ऐसा नहीं होगा। I think the pressure from the government of India has worked once again. I think for the Pakistan government to not take recourse to proper legal measures and to give him relief in the courts repeatedly actually goes to show that the Pakistan was not serious enough. आपण पाहतोय की अमित शाह यांना क्लीन चिट मिळालेली आहे। सोहराबुद्दीन आणि प्रजापती या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळालेली, राजकीय घडामोडीमध्ये त्यांना ही मोठी एक क्लीन चिट म्हणावी लागेल। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जाऊया। अजित, एकूणच ही प्रकरणं काय आहेत त्याबद्दल सविस्तर सांगाल?
मधुरा, सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी जी आहे, ह्या दोघांचा एन्काउंटर झाला होता 2005 साली आणि गुजरातमध्ये हा एन्काउंटर करण्यात आला होता. त्यावेळी अमित शाह हे गृहमंत्री होते. हा संपूर्ण एन्काउंटर झाल्यानंतर जे गुजरात सरकार होतं त्यांनी स्टेटमेंट जारी केलं होतं. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की जो सोहराबुद्दीन आहे त्याच्या पत्नीचा आणि त्याचा हा तालिबानाशी आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या अनेक मोठ्या दहशतवादी संबंध आहे आणि त्यांनी भारतातल्या मोठ्या राजकीय नेत्यांना मारण्याचा कट रचला होता. त्याकरता त्यांचा एन्काउंटर करण्यात आला होता आणि ते संपूर्ण प्रकरण पुढे गेल्यानंतर या संपूर्ण ज्यावेळी एन्काउंटर झाला त्यावेळी सोहराबुद्दीनला कसं आणण्यात आलं आणि त्याचा एन्काउंटर कसा करण्यात आला याचा एक प्रमुख साक्षी होता तुलसीदास प्रजापती. आणि या तुलसीदास प्रजापतीमुळे हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं होतं की कशा पद्धतीने सोहराबुद्दीनला आणून त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता. आणि त्यावेळी 2005ला सोहराबुद्दीनचा एन्काउंटर झाला 5 नोव्हेंबरला आणि 6 डिसेंबरला तुलसीदास प्रजापती याचा एन्काउंटर झाला. गुजरात पोलिसांनी तेव्हा देखील एक स्टेटमेंट केलं की तुलसीदास प्रजापती हे पोलीस कस्टडीमधून पळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे त्यांचा एन्काउंटर केलेला आहे. हा संबंध संपूर्ण दोन्ही अमित शाह गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांनी आदेश दिले होते या संपूर्ण एन्काउंटर दरम्यान त्यांचा अनेक अधिकारी ज्यांनी एन्काउंटर केले त्यांच्याशी बोलून होतं असा आरोप करण्यात आला होता आणि त्या दृष्टीने संपूर्ण पुढे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी गुजरातमध्ये सुरू होती पण सोहराबुद्दीनचे असतील किंवा या प्रकारचे इतर जे विक्टिम्स आहेत त्यांनी स्पष्टपणे न्यायालयाला सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज केला होता की अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री आहेत, त्यांचं राजकीय वजन आहे, त्यांचे जे गॉडफादर आहेत मोदी हे देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या गुजरातमध्ये आला होतो त्या प्रकरणामध्ये कुठलाही निकाल आणणार नाही किंवा निपक्षपाती म्हणून हा करणार नाही. त्यामुळे हे प्रकरण दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये आलावं त्या ठिकाणी सुरक्षितपणे त्या प्रकरणाची सुनावणी होईल आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुंबईमध्ये आली. मुंबईच्या सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी आणि अर्थातच मुंबईच्या स्पेशल सीबीआयच्या कोर्टामध्ये सुनावणी आल्यानंतर आज त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय की हे सगळं प्रकरण काय होतं, अमित शाह यांच्यावरती काय काय आरोप होते ते बघूया आपण. 3 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्याचबरोबर सीबीआय नुसार एन्काउंटरच्या नोव्हेंबर 2005 मध्ये गुजरात एटीएसने सोहराबुद्दीनचं एन्काउंटर केलं होतं. सोहराबुद्दीन सोबत त्याची पत्नी कौसरबी देखील एन्काउंटरमध्ये ठार झाली होती. तसंच एन्काउंटर घडलं त्यावेळी अमित शाह गुजरातचे गृहमंत्री होते. साक्षीदार तुलसी प्रजापती डिसेंबर 2006 मध्ये त्यांचं एन्काउंटर झालं आणि दोन्ही खटले सप्टेंबर 2013 मध्ये मुंबईला हस्तांतरित झाले. अमित शहांवरती काय काय आरोप होते ते बघूया. सीबीआय नुसार एन्काउंटरच्या कटाचे सूत्रधार होते अमित शाह. सोहराबुद्दीन, कौसरबी प्रजापतीची हत्या, अपहरण, कट रचल्याचा आरोप हे त्यांच्यावरती सगळे आरोप होते. 2010 मध्ये अमित शहांना 3 महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता या प्रकरणी. 3 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि आता मोठा दिलासा त्यांना मिळालेला आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये आपण बघतोय की क्लीन चिट मिळालेली आहे. मुंबईच्या सीबीआय विशेष कोर्टानं खरं तर ही क्लीन चिट दिलेली आहे. हे सगळी आपण पाहिलं की आरोप कोणते कोणते झाले होते त्यांच्यावरती. त्यांना 3 महिन्यात तुरुंगवास देखील त्यांनी भोगला होता आणि आता हा मोठा राजकीय प्रवासात त्यांना मोठा एक दिलासा म्हणावा लागेल. अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून हा दिलासा मिळालेला आहे. सोहराबुद्दीन आणि प्रजापती ह्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. नाव वगळण्याचा त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्याच्या संदर्भातच त्यांना आता क्लीन चिट मिळाल्याचं समजतंय. भाजप अध्यक्ष अमित शाह यांना क्लीन चिट मिळालेली आहे. सोहराबुद्दीन आणि प्रजापती एन्काउंटर प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.